हेलो बच्चों। पिछले भाग में हम पढ़े थे मित्र के नाम पत्र पाठ के सारांश और पत्र लिखने का तरीका, उसके फॉर्मेट हमको पता चला। अभी उस पाठ के प्रश्नोत्तर और व्याकरणांश को देखें। इससे पहले आप हम चैनल को सब्सक्राइब करो और लाइक करो बच्चों। कोई डाउट है तो कमेंट बॉक्स में कमेंट करो, ठीक है। ओके, अभी देखें प्रश्नोत्तर। प्रश्नों के उत्तर लिखो। फर्स्ट वन क्वेश्चन, किसने किसने किसको पत्र लिखा? आंसर, कुमार ने प्रतीक को पत्र लिखा। सेकेंड क्वेश्चन, चामुंडी पहाड़ कहाँ है? चामुंडी पहाड़ मैसूर में है। थर्ड क्वेश्चन, मैसूर कैसा नगर है? मैसूर बहुत सुंदर नगर है। फोर्थ क्वेश्चन, कुमार कहाँ रहता है? कुमार चित्रदुर्ग में रहता है। फिफ्थ क्वेश्चन, प्रतीक किस मार्ग पर रहता है? प्रतीक कुवेंपु मार्ग कलबुर्गी में रहता है। सिक्स्थ क्वेश्चन, कुमार मैसूर कब गया था? कुमार छुट्टियों में अपने माता पिता के साथ मैसूर गया था। सेकेंड में दो तीन वाक्यों में उत्तर लिखो। फर्स्ट वन क्वेश्चन, कुमार किसके साथ मैसूर गया था और उसने वहाँ क्या क्या देखा? कुमार ने छुट्टियों में अपने माता पिता के साथ मैसूर गया था। वहाँ चामुंडी पहाड़, चिड़ियाघर, राजमहल, वृंदावन बगीचा, ललित महल आदि को देखा। सेकेंड क्वेश्चन, कुमार ने प्रतीक को क्या सलाह दिया? कुमार ने प्रतीक को यह सलाह दिया कि छुट्टियों में आप भी अपने माता पिता के साथ मैसूर जाने का सलाह दिया। थर्ड में, किन वाहनों में टिकट लिया जाता है और तुमने किन में सवारी किया है? सही चिन्ह लगाओ। ಇಲ್ಲಿ ಯಾವ್ಯಾವ ವಾಹನಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಟ್ರಾವೆಲ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಟಿಕೆಟ್ ತಗೋಬೇಕು ಮತ್ತು ಯಾವ್ಯಾವ ವಾಹನಗಳಲ್ಲಿ ನೀವು ಓಡಾಡಿದ್ದೀರಾ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಡೀಟೇಲ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ನೀವು ಯಾವ್ಯಾವುದ್ರಲ್ಲಿ ಓಡಾಡಿದ್ದೀರಾ ಅಂದರೆ ಅದಕ್ಕೆ ರೈಟ್ ಮಾರ್ಕ್ ಹಾಕಿ, ಮತ್ತು ಯಾವ್ಯಾವ ವಾಹನದಲ್ಲಿ ಓಡಾಡಿದ್ರೆ ಟಿಕೆಟ್ ತಗೋಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಅದಕ್ಕೆ ನೀವು ನೀವು ಸವಾರಿ ಮಾಡಿರೋ ಅಂಥ ವೆಹಿಕಲ್ಸ್ಗಳಿಗೆ ನೀವು ರೈಟ್ ಮಾರ್ಕ್ ಹಾಕಿ. ಓಕೆ, ಫಸ್ಟ್ ಒನ್ ವಾಹನ. ರಿಕ್ಷಾಗೆ ನಾವು ಟಿಕೆಟ್ ತಗೋಬೇಕಾ? ಇಲ್ಲ ಅಲ್ವಾ, ಅಲ್ಲಿ ಏನೂ ಮಾರ್ಕ್ ಮಾಡಬೇಡಿ. ಸವಾರಿ ಮಾಡಿದ್ದೀರಾ ಅಲ್ವಾ, ಅದಕ್ಕೆ ರೈಟ್ ಮಾರ್ಕ್ ಹಾಕಿ. ಬಸ್ ಅಂದರೆ ಟಿಕೆಟ್ ತಗೋಬೇಕು, ಅಲ್ಲಿ ರೈಟ್ ಮಾರ್ಕ್ ಹಾಕಿಡಿ. ರೈಲ್ಗಾಡಿಗೂ ನಾವು ಟಿಕೆಟ್ ತಗೋಬೇಕಲ್ವಾ, ಅಲ್ಲಿ ರೈಟ್ ಮಾರ್ಕ್ ಹಾಕಿ. ಸೈಕಲ್ಗೇನು ರೈಟ್ ಮಾರ್ಕ್ ಬೇಡ. ಬೈಲ್ಗಾಡಿ ಅದು ಸವಾರಿ ಮಾಡಿದರೆ ಸವಾರಿಗೆ ನೀವು ರೈಟ್ ಮಾರ್ಕ್ ಹಾಕಿ. ಮತ್ತು ಸ್ಕೂಟರ್ ಮೇಲೆ ಸವಾರಿ ಮಾಡಿದರೆ ಅದಕ್ಕೂ ರೈಟ್ ಮಾರ್ಕ್ ಹಾಕಿ. ಕಾರಲ್ಲಿ ನೀವು ಸವಾರಿ ಓಡಾಡಿದರೆ ಅದಕ್ಕೂ ನೀವು ರೈಟ್ ಮಾರ್ಕ್ ಹಾಕಿ. फोर्थ में अन्यलिंग रूप लिखो. फर्स्ट वन माता पिता, सेकेंड वन लड़का लड़की, थर्ड वन देव देवी, फोर्थ वन स्त्री पुरुष. फिफ्थ में बहुवचन रूप लिखो. सिंगुलर प्लूरल. फर्स्ट वन बच्चा बच्चे, सेकेंड वन कपड़ा कपड़े, थर्ड वन किताब किताबें, फोर्थ वन रास्ता रास्ते, फिफ्थ वन नदी नदियाँ. सिक्स्थ में मैसूर के बारे में 5 वाक्य लिखो. ಅಂದರೆ ಮೈಸೂರಿನ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರುವಂಥ ಒಂದು 5 ಸೆಂಟೆನ್ಸಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕು. ओके बच्चों, अभी लिख लो, ध्यान से सुनो. मैसूर एक सुंदर नगर है. वहाँ चामुंडी पहाड़ है, राजमहल है और वृंदावन गार्डन भी है. वृंदावन गार्डन देखने बहुत मनमोहक है और
ललित महल पैलेस भी बहुत सुंदर है और मृगालय भी है। उधर अलग अलग तरह का प्राणी पक्षियों को हम देख सकते हैं। ಇನ್ನೂ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರುವಂಥ ವಿಷಯಗಳಿದ್ದರೆ ನೀವು ಬರೆದು ಫಿಲ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ। ओके। अभी 7th मेन, परीक्षा में तुम प्रथम श्रेणी में पास हुए, इसको सूचित करते हुए मित्र के साथ किए जाने वाले वार्तालाप लिखो। ಅಂದರೆ ಈ 7th ಮೈನಲ್ಲಿ ನೀವು ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಫಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ಪಾಸ್ ಆಗಿದ್ದರೆ ಅದ್ರ ವಿಷಯವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಜೊತೆ ಏನು ನೀವು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿರ್ತೀರ ಕಾನ್ವರ್ಸೇಷನ್ನು, ಆ ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಫಿಲ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು। ನೀವು ಅದನ್ನು ಫಿಲ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ। ಅಭಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಭಾಷಾಜ್ಞಾನ ನೋಡೋಣ। ವಾಕ್ಯ ಬನಾವೋ, ಇಲ್ಲಿ ಸರ್ಕಲ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ವರ್ಡ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಆ ವರ್ಡ್ಸ್ನ ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಂಡು ಮೇ ಅನ್ನೋ ಪದಕ್ಕೆ ಈ ಬೇರೆ ಎಲ್ಲ ವರ್ಡ್ಸನ್ನು ಸೇರಿಸಿ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಒಂದೊಂದು ವಾಕ್ಯ ಮಾಡಬೇಕು। ಉದಾಹರಣೆಗೆ ಮೈ ಸ್ಕೂಲ್ ಜಾವುಂಗಿ, ಮೈ ಸ್ಕೂಲ್ ಜಾವುಂಗ, ಸ್ತ್ರೀಲಿಂಗದಲ್ಲಿ ಜಾವುಂಗಿ ಅನ್ಬೋದು, ಪುಲ್ಲಿಂಗದಲ್ಲಿ ಜಾವುಂಗ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು। ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ಈ ಸರ್ಕಲಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರೋಂಥ ವರ್ಡ್ಸ್ನ ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಂಡು ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಮತ್ತು ಪುಲ್ಲಿಂಗ ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಈ ಖಾಲಿ ಇರೋ ಪ್ಲೇಸಲ್ಲಿ ಫಿಲ್ ಮಾಡಬೇಕು। ಎರಡನೇದು ಮೈ ಖೇಲ್ನೆ ಜಾತಿ ಹೂँ, ಮೈ ಖೇಲ್ನೆ ಜಾತಾ ಹೂँ। ಥರ್ಡ್ ಒನ್ ಮೈ ಪತಂಗ್ ಬನಾತಿ ಹೂँ, ಮೈ ಪತಂಗ್ ಬನಾತಾ ಹೂँ। फोर्थ वन मैं बाहर गई थी, मैं बाहर गया था। फिफ्थ वन मैं पढ़ने गई थी, मैं पढ़ने गया था। सिक्स्थ वन मैं अंदर देखूंगी, मैं अंदर देखूंगा। ओके। एट्थ में बिंदुओं को जोड़कर डाक डिब्बे का ಚಿತ್ರ ಬನಾವೋ, ಇಲ್ಲಿ ಪೋಸ್ಟ್ ಬಾಕ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದು ಎಲ್ಲ ಡಾಟ್ ಡಾಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಆ ಡಾಟನ್ನು ನೀವು ಎಲ್ಲ ಫುಲ್ಲು ಪೆನ್ಸಿಲ್ ತಗೊಂಡು ಬರೆದು ಸೇರಿಸ್ಬಿಟ್ಟು ಅದಕ್ಕೆ ಇದು ಕಲರನ್ನು ಮಾಡಿ। ओके बच्चों, ಇದೆಲ್ಲ ಅರ್ಥ ಆಯ್ತು? ये सब आपको पता मालूम हुआ ना, समझ में आया ना? अब एक बार ठीक से पढ़ लो, कोई डाउट है तो कमेंट करो। थैंक यू।